नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विविध पदे आहेत, सरळ मुलाखत असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तिथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार वॉक इन रिक्रुटमेंट एक्सरसाइज सीट भुवनेश्वर एअरपोर्टसाठीच्या विविध पदांसाठीची सरळ मुलाखतीद्वारे जी भरती आहे ती केली जाणार आहे. याच्यामध्ये पदे पाहू शकता. हँडीमनसाठी एकूण 150 जागा आहेत. त्याच्यानंतर हँडी वुमनसाठी 38 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी 2, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी 27 आहेत. ड्युटी मॅनेजर पॅक्ससाठी 1, ड्युटी मॅनेजर पॅक्स ड्युटी ऑफिसर पॅकसाठी 2 आहेत. आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी एकूण 79 जागा आहेत. याच्यामध्ये वॉक इन डेट टाईम पाहू शकता. हँडीमन आणि हँडी वुमन या पदांसाठी 15 मार्च 2024 रोजी 9 ते 9:30 ते 12:30 या दरम्यान जो सरळ मुलाखत आहे, इंटरव्ह्यू तो घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर टेक्निशियन आहे. त्याच्यानंतर रॅम्प सर्व्हिससाठी ड्युटी ऑफिस रॅम्प सर्व्हिससाठीचं आहे. यांची जी मुलाखत आहे 16 मार्च 2024 रोजी 9:30 ते 12:30 या दरम्यान असणार आहे. त्याच्यानंतर ड्युटी मॅनेजर ड्युटी ऑफिसर आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यांची जी मुलाखत आहे सरळ मुलाखत 18 मार्च 2024 रोजी आणि 19 मार्च 2024 रोजी 9:30 ते 12:30 या दरम्यान असणार आहे. याची जी व्हेन्यू आहे, ठिकाण आहे पाहू शकता, गव्हर्नमेंट हायस्कूल. हे जे ॲड्रेस आहे तो देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर जी आहे सरळ मुलाखत ती घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. विजन मिशन नॉर्मल प्रोसेससाठी पोझिशन पाहू शकता. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची माहिती देण्यात आलेली आहे. ड्युटी मॅनेजर पॅक्ससाठी ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. 16 वर्षाचा एक्सपिरियन्स इन पॅसेंजर हँडलिंग फंक्शन्स विथ एअरलाईन एअरपोर्ट ऑपरेटर BCS अप्रूव्ड म्हणजे एक्सपिरियन्स अनुभव आवश्यक आहे पॅसेंजर एअरलाईनमध्ये. Out of the above said experience, at least 4 years experience must be managerial or supervisory capacity. Well construct with computer operation म्हणजे कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. 55 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. जॉबची माहिती देण्यात आलेली आहे, कशा पद्धतीचं काम आहे. ड्युटी ऑफिसर पॅक्ससाठी सुद्धा सेम पद्धतीने पदवीधर त्याचबरोबर 12 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 50 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता तिसरं जे पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अंडर 10+2+3 म्हणजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रेफरन्स आहे कॅन्डिडेट हॅव्हिंग एअरलाईन GHA कार्गो एअरलाईन टिकेटिंग एक्सपिरियन्स याच्यामध्ये एक्सपिरियन्स असलेल्यांना प्रेफरन्स प्राधान्य दिले जाईल. एअरलाईन डिप्लोमा सर्टिफाईड कोर्स लाईक डिप्लोमा IITA याच्यामध्ये जे आहे त्या पद्धतीने असणे आवश्यक आहे. शुड बी प्रोफेशन इन यूज ऑफ PC कम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे. गुड कमांड ओव्हर स्मोक अँड रायटिंग इंग्लिश अपार्ट फ्रॉम दॅट हिंदी म्हणजे हिंदीनुसार. त्याच्यानंतर वय जे आहे जनरलसाठी 28 वर्ष आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्ष, SC/ST 5 वर्षाची सूट आहे. पुढचं पद आहे याच्यामध्ये ज्युनियर ऑफिसर टेक्निकल या पदासाठी फुल टाईम बॅचलर इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन असणे आवश्यक आहे. मस्ट बी इन प्रोसेशन ऑफ LMV लाईट मोटर व्हेकल लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे जनरलसाठी 28 वर्ष आहे. OBCसाठी 3 आणि SC/ST 5 वर्षाची सूट आहे. पुढचं पद आहे याच्यामध्ये पाहू शकता रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी सुद्धा 3 वर्षाचा डिप्लोमा आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता सेम आहे 28 वर्ष, OBC 3 वर्ष सूट, SC/STसाठी 5 वर्षाची सूट आहे. त्याच्यानंतर शेवटचं पद आहे युटिलिटी एजंट कॅम्प कम रॅम्प ड्रायव्हरसाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. कॅरी ओरिजिनल हेवी मोटर लायविंग लायसन्स आवश्यक आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता 28 आहे जनरल, OBC 3 वर्ष सूट, SC/STसाठी 5 वर्षाची सूट आहे. पुढे हँडीमन आणि हँडी वुमन यासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. मस्ट बी ॲबल टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश म्हणजे इंग्लिश भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. नॉलेज ऑफ लोकल लँग्वेजेस हिंदी लँग्वेजची ज्ञानसुद्धा बोलता आलं पाहिजे आवश्यक आहे. जनरलसाठी 28 वर्ष, त्याच्यानंतर SC/STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. नेचर देण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीची माहिती आहे त्याबद्दलच. त्याच्यानंतर याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची आहे. पर्सनल व्हर्च्युअल इंटरव्ह्यू असणार आहे.
त्याच्यानंतर सिलेक्शन असणार आहे. सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीचं जे वेळापत्रक आहे वरती देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. या नोटिफिकेशनची लिंक जी आहे PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, त्या ॲप्लिकेशनसाठी 1 मार्च 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जे पुढची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे. एलिजिबिलिटी पात्रता म्हणजे 1 मार्च 2024 रोजीची पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलाखतीचा जो वेळ देण्यात आलेला आहे दिनांक, त्यावेळेला ॲप्लिकेशन फी 500 रुपये म्हणजे डिमांड ड्राफ्ट आहे तो तयार ठेवून तुम्हाला ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे, ॲप्लिकेशन अर्ज तयार करून दिलेल्या ॲड्रेसवर पोचणे आवश्यक आहे दिलेल्या वेळेमध्ये. अशा पद्धतीने ही जी भरती आहे एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सरळ मुलाखतीद्वारे अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.